नमस्कार मित्रांनो, न्यूज 97 मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. तर आपण या व्हिडिओत वेळ न घालवता कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे हे जाणून घेऊया. फक्त पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो. आपल्याशी बरेचसे लोक आहेत ते चॅनल व्हिडिओ पाहतात व चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. मित्रांनो, सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला हवामान अंदाजाची व्हिडिओ दररोज तुमच्या मोबाईलवर दिसून जातील. तर बघा, पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये मान्सून मुंबई आणि कोकणात अधिक सक्रिय होणार आहे आणि हवामान खात्यानुसार पावसाचा जोर आणखी वाढू शकतो. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि काही आंतर भागात मान्सूनपूर्व पावसाने आधीच फटका दिलेला आहे. विशेष म्हणजे रायगडमध्ये चक्रीवादळाचा इशारा देण्यात असल्यामुळे तिथली परिस्थिती अजून देखील गंभीर बनली आहे. पर्यटन स्थळं ओस पडली आहेत आणि त्यामुळे मत्स्य व्यवसायावर मोठा फटका झाला. अलिबाग सारख्या ठिकाणी समुद्रकिनारे रविवारी असूनही निर्मनुष्य दिसत आहेत, ज्याचा फटका स्थानिक व्यावसायिकांना बसत आहे. तर मुंबई व ठाणे जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे, तर रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याचा थेट परिणाम तळ कोकणावर जाणवतोय. मुसळधार पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा अनेक भागात खंडित झालेला आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली असतानाच आता मान्सूनने अधिकृतपणे देशात प्रवेश केला आहे आणि तोही वेळेआधीच. यंदा मान्सून 2009 नंतरचा सर्वात लवकर आलेला मान्सून आहे. शनिवारी केरळमध्ये त्याने जोरदार सुरुवात केली आणि आता तो कर्नाटक, गोवा, महाराष्ट्राच्या काही भागापर्यंत देखील बसलेला आहे. साधारण म्हणजे मान्सून 7 जूनला महाराष्ट्रात आणि 11 जूनला मुंबईत दाखल होतो, पण यंदा तो युनियन शेड्यूल आधीच पोहोचतोय. त्यामुळे शेतकरी, मच्छीमार आणि पर्यटक सगळ्यांनाच हवामानाचा अचूक अंदाज घेणं फार गरजेचं आहे.